मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये कांचन आता सर्वांनाच म्हणते मी आरोही आणि माझ्या यशची दृष्ट काढणार आहे. आता सगळेजण गैरसमज करून घेतात की खरंच कांचनची परमिशन आहे की काय या दोघांच्या नात्याला, म्हणून जरा अनिश खुशच होतो. पण आता कांचन लगेच यशला एकट्यालाच खुर्चीवर बसवते आणि म्हणते दोघांची एकत्र नाही काढणार, हां मी एकाएकाची दृष्ट काढणार आहे असं म्हणून ती आता अगोदर यशची दृष्ट काढते आणि मग नंतर आरोहीची दृष्ट काढते. दोघांना अनुरूप असा योग्य जोडीदार, सुसंस्कृत जोडीदार भेटो अशी ती देवाकडे इच्छा व्यक्त करते आणि त्या दोघांसाठी प्रार्थनाही करते. आता असं म्हटल्यावर दोघेही एकमेकांकडे पाहतात. सर्वांनाच धक्का बसतो. त्यानंतर आप्पा रागातच म्हणतात, काय ग कांचन, झालं का मग तुझं? तेव्हा कांचन म्हणते, हो आता सगळं झालं. तर आप्पा विचारतात, मग आता आपण सगळ्यांनी जेवण करायचं का? तेव्हा सगळेजण हो असं म्हणतात. तर आता ईशाला अरुंधती ही बाहेर घेऊन जाते. तेव्हा अनिशलाही प्रश्न पडतो, अरुंधती मॅमला असं काय बोलायचं असेल? तेव्हा तो देखील आता बाहेर येतो. तर आता अरुंधती म्हणते, ईशा तू तुझा राग सोड, तिकडे अनिशला खूप त्रास होतोय, तू अशी इकडे राहतीयस तर. ईशा म्हणते, आई मग माझ्या त्रासाचं काय ग? कारण माझी तिथे तर कुणालाच गरज नाही, मग माझं काय? तेव्हा आता अरुंधती म्हणते, ईशा तू काही पण बोलू नकोस. ईशा म्हणते, अगं आई तू त्या दोन मुलींना दत्तक घेणार आहे मला माहीत आहे ना, त्यावरती आता मला अशी लपवाछपी करायची गरज नाही असं अरुंधती म्हणते. ईशा म्हणते, हे बघ तुला जर असं वाटत असेल मी अनिश बरोबर तिकडे राहायला यावं, आणि आज ना उद्या अनिश मला इकडे न्यायला येणारच आहे, कारण त्याचा जेवढा माझ्यावर राग आहे ना त्याहून कित्येक पटीने प्रेम देखील आहे आणि तो येणार याची खात्री मला आहे. पण त्या अगोदर तुला त्या दोघींनाही घराबाहेर काढावं लागेल आणि हीच माझी अट आहे असं समज. असं म्हणून आता ईशा तेथून जाते. तर अरुंधतीलाही टेन्शन येतं. इकडे आप्पा, नितीन आणि आशुतोष हे तिघेही अंगणामध्ये सर्वांच्या बसण्याची तयारी करत असतात. अरुंधती ही त्यांच्याबरोबर असते. तेव्हा आता आशुतोष म्हणतो, आपण बाहेर अंगणामध्ये छान गारवा पडलाय तर गाणी वगैरे म्हणू की? तेव्हा आप्पा म्हणतात की बरं ठीक आहे म्हणूयात गाणी. ते अरुंधतीचं लक्ष आता अनिरुद्धकडे जातं. तर तो जरा तिला काळजीत दिसतो. ती त्याच्याकडे जात विचारते, काय झालं? तेव्हा आता संजना 10:30 वाजले तरी अजून आली नाहीये, एवढा वेळ लागतो का? मला आता भीती वाटतीये असं तो म्हणतो. तेव्हा ती म्हणते, तिची काळजी घेण्यासाठी ती समर्थ आहे, तुम्ही काळजी करू नका. तर तुला काही माहीत नाही असं आता अनिरुद्ध म्हणतो. तेव्हा तुम्ही आता राधिका बरोबरच्या संजनाने केलेल्या पार्टनरशिपबद्दल बोलताय का असं ती विचारते. तेव्हा तो म्हणतो की हो, आज संजनाच्या कामातील खाचखळगे तिलाच माहीत असणार, आपण यात जास्त पडायला नको. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, अगं तुला अनिरुद्ध म्हणतो, अगं ते ठीक आहे पण तुला माहीत नाही ती राधिका कशी आहे. त्यावरती आता अरुंधती म्हणते, एक सांगू का तुम्हाला? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, सांग ना, काय बोलायचंय तुला? जर माझी तक्रार करणार असशील तर नको काही बोलूस. ती अरुंधती म्हणते, हे पहा तुम्ही अशी संजनाची काळजी करताय ते पाहून खरंच खूप बरं वाटलं. अशी मागे काळजी करण्यापेक्षा जर तोंडावर तिच्या काळजी केली आणि तिच्या समोर जर काळजी केली तर खरंच तिला खूप आनंद होईल असं म्हणून आता ती तेथून जाते. तेवढ्यातच संजना आता तेथे येते आणि ती अनिरुद्धला म्हणते, अरे अनिरुद्ध मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचंय. तेव्हा काय झालं असं तो विचारतो, तू ठीक आहेस ना? तेव्हा ती म्हणते, हो मी ठीक आहे, परंतु एक सांगू का तुला? तेव्हा तो म्हणतो, बोल ना पटकन, माझा जीव टांगणीला नको लावूस. ती अनिरुद्धला म्हणते, अरे आज माझ्या ऑफिसमधील सर्वांनी एकत्र रिझाईन केलं. तेव्हा हे ऐकताच आता अनिरुद्धला देखील टेन्शन येतं. त्याला तर धक्काच बसतो. तो म्हणतो, मी तुला सांगितलं होतं ना नक्कीच काहीतरी मेजर होणार आहे. तेव्हा संजना म्हणते, मग काय करायचं आता? अरे मी तर माझ्या इन्स्टिट्यूटला आज कुलूप लावून आलीये. अनिरुद्धलाही संजनाबद्दल खूप टेन्शन येतं. इकडे अनघा आणि अनिश हे दोघेही किचनमध्ये असतात. तेव्हा अनघा अनिशला म्हणते, अरे किती सरवल्यासारखं तू काम करतोस, तुला किचनमध्ये काम करायला खूप आवडतं. तेव्हा हे तर बेसिक आहे असं अनिश म्हणतो. तर आता अनघा म्हणते, अरे अभि तर किचनमध्ये पाय ठेवायला सुद्धा घाबरतो. त्यावरती आता चाचू या बाबतीत खूप सॉर्टेड आहे, कारण अरुंधती मॅम ह्या खूप दमतात ना, म्हणून ते नेहमी किचन आवरून ठेवतात, किचनमध्ये सगळी मदत करू लागतात. चाचू अगदी मशीन लावतो, कपडे वाळत घालतो, चहा नाश्ता देखील करतो. तेव्हा खरंच ताई खूप नशीबवान आहे असं अनघा म्हणते. नाहीतर काही लोकांना असं वाटतं की पैसे कमावणं हेच त्यांचं काम आहे, बाकीची कामं म्हणजे ज्यातून पैसे मिळत नाही ती कामं काय अशी फालतू असतात आणि महत्त्वाची देखील नसतात. तेव्हा आता अनिश हा अनघाकडे पाहत तिला विचारतो,
सर्व काही ठीक आहे ना? तेव्हा ती म्हणते हो आहे. पण पूर्वीच्या काळी कसं असायचं ना, पुरुषांना भीती वाटायची बायको आपल्या मागे चालली तर मग ती कुठेतरी पळून जाते की काय, म्हणून पुरुष नेहमी पुढे चालायला सांगायचा. पण त्यातून काय झालं तुला माहिती आहे ना? त्यावरती अनिश म्हणतो हो. मग त्यातूनच ही प्रथा पडली लेडीज फर्स्ट. सर्वांना असं वाटायचं बापरे हा बायकांचा किती आदर करतोय. वुमन इन पॉवर, फेमिनिझम हे फक्त ऐकायला चांगले वाटतात आणि मोठे वाटतात, पण तसं नसतं. ह्या सगळ्या गोष्टीने बायकांमध्ये बदल झाला, परंतु पुरुषांना तो स्वीकारताच आला नाही. तेव्हा आता अनिश म्हणतो काही पुरुष हे मुलांना सांभाळतात, घरातील कामं करतात, तेव्हा काही लोकांना त्याचं खूप कौतुक वाटतं, पण मला ते खूप फनी वाटतं. अनघा हसतच विचारते का बरं असं? तर तो म्हणू लागतो की कर्तव्य करण्यात कसलं आलंय कौतुक. आता अनघा म्हणते तुझे विचार खरंच खूप चांगले आहेत, पण काही लोकांना पहिल्या मुलाची जबाबदारी न घेता दुसरं मूल हवं असतं. तेव्हा तू तुझ्याबद्दल बोलतीये का असं आता अनिश विचारतो. तेव्हा ती म्हणते की जाऊ दे तो विषयच सोड, पण ईशा खरंच खूप लकी आहे. जेव्हा तुम्ही कधी मूल प्लॅन कराल ना, तूही त्या मुलाची अर्धी जबाबदारी घ्यायला हवी. तेव्हा आता अनिश म्हणतो मला नाही वाटत आम्ही एवढ्या लवकर आणि कधी मूल जन्माला घालायचा विचार करू, कारण ईशा तेवढी ग्रँटेड नाहीये. अनघा म्हणते ते खरंच आहे, परंतु तो विषयच सोड. तेव्हा आता अनिश म्हणतो लग्ना अगोदर आम्ही कधी असं टाइमपासमध्ये मुलामुलींची नावाबद्दलच नेहमी गप्पा मारायचो, पण ईशाने आता झोप उडवलीये, तिचा बालिशपणा अजून गेला नाही, मग ती मूल वगैरे कसं सांभाळणार आहे. तर ते दोघेही तो विषय टाळतात आणि बाहेर जायला लागतात. तर तेथे अभि आणि ईशा हे दोघेही उभे असतात, पण हे दोघेही त्या दोघांकडे दुर्लक्ष करतात. इकडे बाहेर आप्पा हे आता गाणं म्हणत असतात की सगळेजण दूध पित असतात. तेव्हा ईशा म्हणते आपण एक गेम खेळायचा का? आता काय करायचं, आपण सर्वांनी आपल्याबद्दल 2 गोष्टी खऱ्या सांगायच्या आणि 1 गोष्ट खोटी सांगायची. एकमेकांचं सिक्रेट सुद्धा आपण रिलीव्ह करू शकतो. तेव्हा आता सगळ्यांना प्रश्न पडतो ईशाला नक्की असं काय म्हणायचं असेल. तेव्हा आता अरुंधती रागातच तिच्याकडे पाहू लागते. त्यानंतर कांचनचं लक्ष सगळं बाहेर असतं. तेव्हा आप्पा म्हणतात काय चाललंय सारखं तुझं? ते खास पाहुणे आज इकडे येणार आहेत. तेवढ्यातच आता माधव तेथे येतो. तेव्हा कांचन खूपच खुश होते आणि माधवला बसायला सांगते. तेव्हा आप्पा म्हणतात पायलट तू इथे कसा काय? पायलट आहेत का असं नितीन विचारतो. तेव्हा आप्पा म्हणतात याला व्हायचं होतं पायलट, पण नशिबाने आता एका बँकेत मॅनेजर आहे. तेव्हा कोणत्या बँकेत मॅनेजर आहे आता त्याला सर्वजण विचारू लागतात. तेव्हा तो म्हणतो आहे एका फालतू बँकेत, कारण मी बॉसला तोंडावर सांगून आलोय की पुढच्या महिन्यात प्रमोशन नाही मिळालं तर कागद फेकलास तुझ्या अंगावर. सगळेजण आता त्याच्यावर हसतात. आता कांचन त्याला दूध प्यायला देते, तर तो दूध पीत म्हणतो खरंच दुधाची टेस्ट खूप भारी आहे. आता कांचन पुढे सांगू लागते हा आमच्या गावाला राहायचा, अगदी आमच्या घरासमोरच. माधव सांगू लागतो जेव्हा मी मुंबईला आलो तेव्हा आप्पा आणि आजीने मला खरंच खूप मदत केली, अगदी मला अंगा खांद्यावर सुद्धा लहानपणी आजीने खेळवलं आहे. त्यापुढे आता कांचन म्हणू लागते थांब रे जरा तू. तर त्याच्याबद्दल सांगू लागते पहिल्या बायकोच्या डोक्यात काय खूळ घुसलं, याला सोडून निघून गेली, अगदी घटस्फोट घेतला, याला आता लग्न करायचंय. मी आरोहीबद्दल सगळं काही सांगितलंय असं म्हणून ती आरोहीला आता पुढे बोलवते आणि म्हणते अगं याला तुझ्या बरोबर लग्न करायचंय, मी तुझ्या भूतकाळाबद्दल सर्व याला सांगितलंय, याला त्या भूतकाळाशी काही संबंध नाही, फक्त तुझ्याशी लग्न करायचंय. आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण रागातच कांचनकडे पाहू लागतात. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये यश हा आपला निर्णय सर्वांना सांगतो, मला आरोही बरोबर लग्न करायचंय. अरुंधती त्यासाठी हो म्हणते, पण कांचन अनिरुद्ध नकार देतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.